नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे। मृण्मयी ही रागारागात घरी निघालेली असते। तिची गाडी खूप जोरात असते। तिला सर्व काही आठवत असते। कसे कबीरने सांगितले की गुंजाचे व त्याचे डोंगरवाडीत लग्न झालेले आहे, त्यामुळे तिला मागचे सर्व काही आठवते। कबीर हा डोंगरवाडीवरून किती बदललेला होता हे सर्व तिला आठवत असते। आणि ज्यावेळेस मृण्मयीला कॉलेजमधून समजलेले असते की गुंजाचे लग्न झालेले आहे, त्यावेळेस कसे कबीरने तिला वाद घालण्याची सवय आहे असे सर्वांसमोर खोटे ठरवलेले असते याचाही तिला तिला त्रास होतो। आणि त्यावेळेस गेम खेळताना कसे कबीर म्हटल्यावर लगेच गुंजाने पटकन नवरोबा असे उत्तर दिले हे तिला लगेच सर्व कळून चुकलेले असते। आणि हरतालिकेची पूजा आणि त्या पूजेच्या वेळेस गुंजाने कबीरकडे बघून ते नवरोबा नवरोबा माझ्या दिलाचा राजा असे गायलेले गाणे हे सर्व आठवून ती लगेच मनाशी म्हणते, आपण खूप मोठी चूक केली। सर्व डोळ्यासमोर असूनही बघितलं तरीही न बघितल्यासारखं केलं। ते सर्व आठवत असताना मृण्मयीला खूप त्रास होत असतो। तिला अस्थमाचा त्रास जाणवायला लागतो। लगेच मृण्मयी कचकन गाडीचे ब्रेक दाबते आणि थांबते आणि लगेच तिच्या पर्समधून तो स्प्रे काढून लगेच श्वास घेते। त्यानंतर तिला थोडेसे बरे वाटते। मग लगेच ती घरी जाते। तर इकडे घरी माया व सर्वेश बाहेरून घरी आलेले असतात। तर लगेच सर्वेश म्हणतो, माया खूपच मस्त वाटलं ना, मन तृप्त झाल्यासारखं, आणि तू पण एका पेंटिंगमध्ये रमली होती बरं का। तर माया म्हणते, मी तुझ्याबरोबर आले म्हणून त्या पेंटिंगमध्ये नव्हते रमले। मला त्या पेंटिंगमध्ये जे कलर वापरले होते ना, ते कॉम्बिनेशन खूपच आवडलं आणि मी तुझ्या मुलीसारखी नाहीये, त्या कबीरच्या मागे मागे करायला गेली आता। तर लगेच सर्वेश म्हणतो, यात मृण्मयी कुठून आली? तर लगेच माया म्हणते, हो गेली ना त्याच्याबरोबर डेटवरती, सारखं त्याच्या मागे मागे करत असते। तेवढ्यात लगेच मृण्मयी घरात येते आणि लगेच सर्वेश म्हणतो, ए बाळा मृण्मयी। तर मृण्मयी काहीही न बोलता रागातच वरती पळतच निघून जाते आणि जोरात रूमचा दरवाजा लावते। तर सर्वेश म्हणतो, हिला काय झालं? तर माया म्हणते, नेलं असेल त्या कपलनी एखाद्या चीप हॉटेलमधून, म्हणून तिला राग आला असेल आणि निघून आली असेल। तर लगेच सर्वेश म्हणतो, मी बघून येतो। तर इकडे कबीरचे घरचेही सर्वजण नाटक बघून घरी आलेले असतात आणि घरी आल्यानंतर बघतात तर दरवाजा उघडाच असतो। तर मधू म्हणते, असे काय मुलं आहात हे, दोघेही दरवाजा उघडे टाकून कुठे गेलेत? तर कविता म्हणते, अगं फिरायला गेले असतील ते। तर वहिनी म्हणतात, बरं बाई, दरवाजा तर लावून जायचा ना। तर इकडे मृण्मयी आतमध्ये खूप रडत असते। तर लगेच सर्वेश म्हणतो, मृण्मयी दार उघड, दार उघड। तेवढ्यात लगेच मृण्मयीची आजी पण येते आणि म्हणते, काय झालं सर्वेश? मी तुझा आवाज ऐकला म्हणून बाहेर आले। मनू, दार उघड, तुला काही झालंय का? तू तुझ्या आजूला सांग मग, दार उघड बाळा, असे बाहेरून मृण्मयीला आवाज देत असतात। परंतु आतमध्ये मृण्मयी त्यांचं काहीही ऐकत नाही आणि म्हणते, फसवलंय कबीर तू, मृण्मयीला साप फसवलंय। तर इकडे रेशीम कविताला म्हणते, कशी झाली असेल ग डेट? नाहीतर आपला हा भोपळा काही बोलला की नाही काय माहिती। तर लगेच सुबोध म्हणतो, ए भोपळा कुणाला म्हणताय, माझा भाऊ आहे। तर लगेच मधू गुंजाला आवाज देत असते। तर इकडे मृण्मयी कबीरचा फोटो हातात घेते आणि त्याकडे बघते आणि जोरात तो फोटो फेकून देते आणि फोडते। तर बाहेर सर्वेशला व तिच्या आजीला हे सर्व आवाज येत असतात। तर सर्वेश म्हणतो, मृण्मयी काय झालंय, दार उघड प्लीज, असे तिला रिक्वेस्ट करत असतात। तर इकडे गुंजा खाली येते। तर लगेच बाबा म्हणतात, आली का तू शिकवणीवरून? तर रेशीम म्हणते, हो आली ना बाई, कॉलेजची मुलगी, आणि बघा किती डोळे सुजले अभ्यास करू करू। तर लगेच गुंजा म्हणते, आईंनी खाली बोलावलं ना म्हणून मी आले, मी मगासपासून वरतीच होते। तर लगेच सुबोध म्हणतो, म्हणजे तू क्लासला गेली नाही? तर लगेच गुंजा सांगायला लागते। तर तेवढ्यात लगेच मधू म्हणते, अगं कबीर आणि मृण्मयी कुठे? तर इकडे माया येते आणि म्हणते, सर्वेश काय झालं, अजूनही दरवाजा उघडला नाही? तर लगेच माया मृण्मयीला आवाज देते आणि म्हणते, ए बाळा, असं दार बंद करून काही होणार नाही, तू दरवाजा उघड बरं, आणि तुला कोणी काही बोललंय का, असे मृण्मयीला विचारत असते। मात्र मृण्मयी काही उत्तर न देता आतमध्ये खूप रडत असते। तर मृण्मयी आरशासमोर जाते आणि आरशात बघून म्हणते, मृण्मयी बावळट ठरलीस तू, बावळट।
तर इकडे मधू गुंजाला विचारते, अगं कबीर आणि मृण्मयी कुठे, घरातच आहे का? तर बोल ना. तर वहिनी म्हणतात, अगं बाई ही काही बोलत नाही म्हणजे इना नक्कीच काहीतरी घोळ घालून ठेवलेला दिसतोय. तर लगेच सर्वजण तिला विचारतात, मृण्मयी कुठे, कबीर कुठे, परंतु गुंजा काहीही उत्तर न देता शांत बसलेली असते. तर काकू म्हणतात, मी 100% सांगते इनाच काहीतरी घोळ घातलेला आहे. तर इकडे मृण्मयी दार उघडत नसते, तर माया तिला खूप आवाज देत असते, बाळा दरवाजा उघड, दरवाजा उघड. तर तिची आजीही म्हणते, मनू प्लीज दार उघड. तर इकडे कबीरचे बाबा म्हणतात, नक्की काहीतरी सिरियस घडलेलं आहे. गुंजा कबीर कुठे आहे? तर गुंजा म्हणते रूममध्ये. तर सर्वजण कबीरच्या रूमजवळ येतात. तर कबीरनेही दरवाजा आतून लावून घेतलेला असतो. तर मधू, बाबा, सुबोध सर्वजण कबीरला दरवाजा उघड असा आग्रह करत असतात, परंतु आतमधून कबीरही काही बोलत नाही. तर इकडे माया सर्वेशला म्हणते, हे सर्व तुझ्या भाच्यामुळे होत आहे. तर लगेच सर्वेश म्हणतो, भाचा? अगं जावई आहे तो आता आपला घरचा माणूस. तर लगेच माया म्हणते, घरचा माणूस? घरची माणसे कुठे असे वागतात का? एखादा फोन तरी करतो निदान, किमान काय झालंय त्या दोघांमध्ये. तर लगेच माया मधूला फोन लावते आणि म्हणते, तो कबीर कुठे, का फोन उचलत नाही? तर लगेच मधू म्हणते, कबीरनेही दरवाजा बंद करून घेतलाय. तर लगेच माया म्हणते, काय म्हणजे इथे मृण्मयीनेही दरवाजा बंद करून घेतलाय? यावर माया लगेच मधूला म्हणते, मधुश्रीताई तुम्ही माझ्या मृण्मयीला काही बोललात का? तर लगेच मधू म्हणते, नाही हो, आम्ही सर्वजण बाहेर गेलो होतो नाटकाला, आम्ही घरातच नव्हतो. तर लगेच मधू सर्वांना सांगते, तिकडे मृण्मयीनेही दरवाजा लावून घेतला आहे. तर हे ऐकून गुंजालाही खूप मोठा धक्का बसतो. तर लगेच माया म्हणते, मधुश्रीताई ऐकताय ना तुम्ही, का दात खिळी बसली? हे बघा, नीट लक्ष देऊन ऐका माझं, माझ्या मृण्मयीला जर काही झालं ना तर मी कोणाला सोडणार नाही. तर लगेच मधू म्हणते, सुबोध दादांना वरती घेऊन जा. तर लगेच माया म्हणते, काय झालं, आता का बोलती बंद झाली? मी तुम्हाला सांगते, जर मला कबीरचा फोन आला नाही ना तर गाठ माझ्याशी, असे म्हणते आणि लगेच फोन बंद करते. तर हे ऐकून मधूलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर सर्वजण विचारतात, अगं मधू काय म्हटल्या माया वहिनी, बोल ना. तर मधू काहीही बोलत नाही. तर लगेच काकू म्हणतात, अगं गुंजा आता तरी बोल बाई, तू घरात होती ना, मग काय झालं, काहीतरी सांग, दोघांमध्ये काही भांडणे झाली का? मला तरी वाटतंय नक्की तूच घोळ घातलेला आहे, काय झालंय? तर लगेच गुंजा काहीही बोलत नाही. गुंजा ही एकदम शांत बसलेली असते, कारण हे सर्व तिच्यामुळे झालेले असते, त्यामुळे तिला काहीही बोलता येत नाही. तर इकडे मृण्मयी आतमध्ये खूप त्रास करून घेत असते स्वतःला. ती कबीरचा फोटो बघत असते आणि कसं कबीरने तिला दरवेळेस फसवलेलं असतं हे सर्व तिला आठवत असते. तर मृण्मयीला लगेच त्रास व्हायला लागतो. तर बाहेरून सर्वजण तिला आवाज देत असतात, बाळा प्लीज दार उघड. माया म्हणत असते, तुला काय हवंय, तुला कोणी काही बोललं का? परंतु आतमध्ये मृण्मयीला खूप श्वास घेण्यासाठी त्रास व्हायला लागलेला असतो, त्यामुळे ती तिचा ड्रॉप शोधत असते, परंतु तिचा अस्थमाचा त्रास खूपच वाढलेला असतो. मग ती तो स्प्रे घेते आणि त्याने श्वास घेत असते, परंतु तिला अस्थमाचा अटॅक आलेला असतो, त्यामुळे मृण्मयी तो स्प्रे घेत असतानाच लगेच चक्कर येऊन खाली पडते आणि खाली पडल्यामुळे तिच्या डोक्याला मार लागतो आणि डोक्यातून रक्त निघते. तर बाहेर सर्वजण दरवाजा ठोठावत असतात, मात्र मृण्मयी आतमध्ये बेशुद्ध होऊन खाली पडलेली असते. तर लगेच माया म्हणते, अरे सर्वेश बघतोय काय, दरवाजा उघड. तर लगेच सर्वेश, रघु, चंदू या सर्व नोकरांना आवाज देतो आणि म्हणतो, लवकरात लवकर दरवाजा तोडून टाका. तर लगेच चंदू व रघु दोघेही दरवाजा तोडतात. तर लगेच सर्वेश, माया व आजी तिघेही आतमध्ये येतात आणि आतमध्ये अशी मृण्मयीची अवस्था बघून सर्वजण खूप घाबरतात. तर लगेच माया म्हणते, ए मृण्मयी बाळा उठ ना, काय झाले तुला? तर लगेच आजीही म्हणते, मनू काय झालंय, हे सर्व काय होऊन बसलंय? तर मृण्मयीची अशी अवस्था बघून सर्वेशही खूप घाबरून जातो. तर लगेच सर्वेश रडायला लागतो आणि म्हणतो, बाळा काय झालंय, उठ, डोळे उघड. तर लगेच मायाही खूप रडत असते. मृण्मयीला नेमकं काय झालं आणि तिची अवस्था अशी कशामुळे झाली हे त्यांना काहीही कळत नाही. ते सर्वजण मृण्मयीला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. तर इकडे सुबोध कबीरला जोरात ओरडतो. तर लगेच आतमधून कबीर दरवाजा उघडतो
तर सुबोध म्हणतो, ए काय झालंय तुला, एवढा काळोखात का बसलाय? तर कबीरचे बाबा म्हणतात, आणि एवढा दमल्यासारखा का वाटतोय, काय झालं? सर्वजण विचारत असतात, काय झालं काय झालं? तर लगेच कबीर म्हणतो, ऐकायचंय ना तुम्हाला काय झालं? मग ऐका. हो, आज मी सत्य बोलणारच आहे. आजपर्यंत मी मनात लपून ठेवलंय तेवढा मलाच त्रास होतोय. घुसमटून मरून जाईल मी. तर लगेच काकू म्हणतात, काय झालंय कबीर? तर गुंजा म्हणते, बघितलंच देवी आई, शेवटी संकट साहेबावरच आलं. मी तुला म्हटले होते ना, जे काही संकट यायचंय ते माझ्यावर येऊ दे. आता मी काय करू? मला काहीतरी रस्ता दाखव, असे मनाशीच देवी आईला प्रार्थना करत असते. तर लगेच सुबोध, काकू सर्वजण कबीरला विचारतात, अरे कबीर बोल ना, नेमकं झालंय काय? मृण्मयी का रागात निघून गेली? तुमच्या दोघांमध्ये काही भांडणे झाली का? तर लगेच कबीर लगेच म्हणतो, हो, मी आता तुम्हाला सर्व सत्य सांगणार आहे. तर गुंजा ही कबीरकडे बघतच असते. तर कबीर सांगायला लागतो की डोंगरवाडीत गुंजाचे व त्याचे लग्न झाले. तेवढ्यात लगेच मित्रांनो पुढील भागात मधूला मायाचा फोन येतो. तर लगेच मधू मायाचा फोन घेते आणि लगेच मायावहिनी मृण्मयीची अवस्था मधूला फोनवर सांगतात. तर हे ऐकून मधूला खूप मोठा धक्का बसतो व धक्क्यानेच ती खाली बसते. तर सर्वजण विचारतात, मधू काय झालं, बोल ना? तर लगेच मधू कबीरकडे बघत असते. तर गुंजा म्हणते, आई काय झालं, बोला ना? तर लगेच मधू म्हणते, कबीर, मृण्मयी, आता मृण्मयी ही कबीरला सोडून गेलेली तर नसेल ना, हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी